नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रिसील.in प्रस्तुत यशोस्तुते. मंडळी, स्वतःच्या कामावर विश्वास आणि परिवाराची साथ या दोन्ही गोष्टी असतील तर कोणत्याही क्षेत्रात आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. अशाच या दोन्ही गोष्टींच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. बिझनेस हेड ऑफ अंबाजी वेअरहाऊसिंग सोल्युशन्स आणि अश्वित लॉजिस्टिक्सचे संचालक अश्वित कैलास थळे. स्वागत आहे तुमचं. त्यांच्याशी गप्पा मारण्याआधी पाहूयात त्यांच्या कामाचा आढावा घेणारी एक चित्रफीत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्वित तळी यांनी ग्राउंड ट्रेनिंग म्हणून बिग बाजार मॉलमध्ये बिस्किटे विकली. नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नंतर डॉक्टर्स फॉर यू नावाच्या NGO साठी पुन्हा काम करत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, कारण 2 दिवसात त्यांना त्यांच्या कामांतर्गत 27 कंटेनर हाताळावी लागली. त्यासाठी त्यांनी आपल्या आजोबाच्या नावे 30,000 चौरस फुटाच्या गोदामाची निर्मिती केली. त्यांनी सीमा शुल्क परवान्यासाठी अर्ज केला. त्याचा परवाना मिळेपर्यंत त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली होती. आज त्यांच्यासोबत मोठमोठी ब्रँड्स जोडली गेली आहेत. बिर्ला पासून ते रिलायन्स सारखे मोठे मोठे नावाजलेले 12 ब्रँड्स त्यांच्या सोबत जोडले गेले. त्यांच्या या पुढील यशस्वी वाटचालीस रिसील.inच्या शुभेच्छा. तर अश्वित, तुम्ही इंजिनिअरिंग केलंय? नाही, ॲक्च्युअलमध्ये मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार होतो मी. बर. ऑलमोस्ट सगळं डन झालं होतं. लाईक माझा इंजिनिअरिंगला नंबरसुद्धा लागला होता आणि मग BMS कडे आणि मग BMS कडे कसं काय? कारण ॲक्च्युअलमध्ये आधीपासून मला इंजिनिअरिंगमध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता. बट द थिंग इज, आता सर्वसामान्य फॅमिलीमध्ये एकदा 10वी झाली की मुलाला 2च ऑप्शन देतात, एक तर डॉक्टर बना ना इंजिनियर व्हा. सो ॲटलिस्ट डॉक्टरपेक्षा इंजिनियर हा बोललो, चला ठीक आहे इंजिनियर. बट 11वी-12वी मध्येच मला कळलं की यार हे माझं नाही आहे, लाईक दिस इज नॉट माय थिंग. देन मग मला कळालं, मला माझ्या एका बहिणीने म्हणजे आत्याच्या मुलीने मला विचारलं की तुला नक्की काय करायचं आहे? मी बोललो मला तर बिझनेस करायचा आहे प्रॉपर. मग तू इंजिनिअरिंग का करतोयस? मी बोललो त्याच्यानंतर MBA करीन आणि बोललो बिझनेस स्टार्ट करीन. पण बोललो तू बोलते हे 4 वर्ष तर वेस्ट घालवशील ना ते करून, तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी निवड. मी बोललो वेगळं काय? तू सजेस्ट कर ना, MBAच्या साठी अंडर ग्रॅज्युएट कुठला तरी प्रोजेक्ट मला सजेस्ट कर. देन शी सजेस्टेड मी BMS. तर ॲज अ मूवी लाईक मी पटकन उच्चारलं बुक माय शो. देन शी सेड नाही, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. सो तेव्हा मला त्याचा इनडेप्थ समजलं. देन गुगलवरती पूर्ण चेक केलं, त्याचा अभ्यासक्रम चेक केला. देन बोललो हां यार दिस इज कुछ तो है, कर सकते. देन आता सर्वात मोठा टास्क की इंजिनिअरिंगला ॲडमिशन लागल्याच्या नंतर आता माहिती आहे की घरातले इंजिनिअरिंगला नंबर लागल्यावरती किती खुश असतात. अर्थातच. सो त्या टायमिंगला तो सांगणं इज लाईक की वडिलांना मी बोललो पप्पा बघा आता असं असं आहे, मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, PSमध्ये जायचं आहे. सो देवर लाईक तुला विश्वास आहे ना तू करशील या ह्याच्यामध्ये? बोलो हां. इंजिनिअरिंग पक्का नाही करायची आहे? बघ नंबर लागला आहे. मी बोललो नाही, याच्यामध्ये मला वाटते की हे मी करू शकतो. देन ही सेड चल ओके, तुला करायचं आहे ना तू कर. अरे वा, इतकं सोपं होतं? इतकं सोपं होतं. बट ते त्यांच्याकडून, बट अदर फॅमिली त्यांच्या आणि मम्मीकडून होतं की ठीक आहे. पण अदर फॅमिली मेंबर्स वॉज लाईक की तू सायन्समधून कॉमर्सला एकदा गेला म्हणजे की आता काय शिकणार आहे मुलगा, काय म्हणजे काय शिक्षणात इंटरेस्ट वाटत नाही आहे, आम्हाला नाही वाटत काय करेल. आणि देन त्या टायमिंगला फायनान्शियली समजा आम्ही अप्पर मिडल क्लासमध्ये येत होतो, त्याच्यामुळे लोकांचं असं होतं की याला खूप लाडवून ठेवलं आहे, हा एवढा फ्रँकली बोलतोय म्हणजे. आणि वडिलांनी मला आधीपासून एक मित्रासारखं ट्रीट केलं. साठी आमचं रिलेशन मित्रासारखंच आहे. सो त्यांचं की याला खूप सूट दिलं आहे, हा काय आता शिकणार नाही, हा वाया गेला. सो हे होतं. सो त्याच्यामुळे मी BMSला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मला जाणवलं की यार मला तर अभ्यास करायची गरज पण नाही, बिकॉज मी एकदा वाचून सुद्धा त्या गोष्टी मनात जात होत्या. बिकॉज हां लिटरली म्हणजे तर मी खरं सांगू ना तर कधी असं डेली अभ्यास कधी केलाच नसेल. 1 डे प्रायर एक्झाम फक्त लेक्चर्स अटेंड केले होते प्रॉपर. आणि BMSमध्ये कसं असतं, मार्केटिंगच्या स्टडीजमध्ये आहे ना बेसिकली सगळ्या गोष्टी एक्झाम्पल थ्रू शिकवतात. ओके. त्याच्यामुळे एक्झाम्पल एकदा माइंडमध्ये बसले ना का तुम्हाला कॉन्सेप्ट परत वाचायची गरजच नाही, लक्षात येते, थिअरी ऑटोमॅटिकली लक्षात येते. त्याच्यामुळे आणि एक्झाम्पल्स एवढे परफेक्ट माइंडमध्ये लक्षात होतं ना माझ्या, का मी एक्झामला मनाचं लिहून यायचो लिटरली. आणि खरं सांगू तर मी जेव्हा BMS कंप्लीट केला ना, मी टॉप 5 मध्ये होतो मुंबई युनिव्हर्सिटीच्या आमच्या कॉलेजच्या. अरे वा. सो हे काहीतरी होतं. सो तेव्हा वडिलांना वाटलं की यार आहे काहीतरी दम आहे. ॲक्च्युअलमध्ये एकदा एक किस्सा असा झाला होता की आमच्या प्रिलियम्स झाल्या होत्या आणि प्रिलियमच्या टायमिंगला वडिलांना बोलावलं पेपर दाखवण्यासाठी. आणि तिथे
ते माझ्यासोबत डॅडचं शिल्ड ना, तर त्यांना प्रिन्सिपलने सांगितलं की अरे हा खूप छान पेपर लिहिला यांनी, हा तर टॉप करू शकतो, असं ते त्यांना बोलले. तर बाहेर जस्ट मुवमेंट आहे, बाहेर निघालो ना, पप्पा काय रे काय सेटिंग करून ठेवलेस का बोलले. मी बोललो नाही पप्पा, आता काय माहिती बोलू कसे. बट नेक्स्ट आणि याच्यात 2 महिन्यानंतर एक्झाम झाली आणि आय जस्ट स्टॉप. अरे वा. 5 मध्ये होतो. पण तुम्ही म्हणालात की तुम्हाला फार शिक्षणामध्ये रस नव्हता. मग नव्हताच. पूर्ण कसं केलं शिक्षण? डिग्री कशी पूर्ण केली? ॲक्च्युअलमध्ये BMS नंतर MBA पण पूर्ण केलं मी. अरे वा. कारण त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला मला. पूर्णपणे इंटरेस्ट आला आणि मला असं वाटलं की यार चांगलं आहे, अजून काहीतरी अजून काय शिकता येईल. आणि फक्त त्यांचं वडिलांचं काय होतं की तुला डायरेक्ट मी बिझनेसमध्ये उतरवणार नाही, तुला जॉब तर करावा लागणार. तर ग्रॅज्युएशन नंतर जॉब तर सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की आफ्टर ग्रॅज्युएशन काय कुठल्या लेवलचे जॉब्स भेटतात स्टार्टिंगला. सो मी जॉबच्यासाठी मी हे जॉईन केलं, MBA केलं. सो MBA केलं. MBAमध्ये सुद्धा मी 86% मला भेटले MBAमध्ये आणि माझी फर्स्ट प्लेसमेंट होती ती रुणवाल ग्रुपमध्ये ॲज अ रिअल इस्टेट मॅनेजर म्हणून. बर. आणि त्याच्यानंतर मेजरमध्ये तो जॉब लागला ना, तो डिरेक्टली प्लेसमेंटमधूनच. 2 इंटरव्ह्यू दिल्या होत्या. नंतर जी मला ऑफर आली ती डिरेक्टली ICICI बँकमध्ये ॲज अ डेप्युटी मॅनेजर डायरेक्ट. बापरे, काय सेटिंग लावली होती? काहीच नाही, विदाऊट सेटिंग. क्या बात आहे. सो डायरेक्टली डेप्युटी मॅनेजरमध्ये मला हे केलं होतं आणि मेन म्हणजे नियरेस्ट ब्रांचमध्ये लोकल. अच्छा. तर त्याच्यामुळे ते घरचे सगळे खुश, फुल फॅसिनेट हम्म. की मुलगा ICICIमध्ये लागला. आणि ICICIला आता बघतात लोक एक याच्यासारखी गव्हर्नमेंट बँकसारखीच, कारण खूप वर्ष झाली. Yes. त्याच्यामुळे की आता झालं, आता सिक्युअर, आता काय, आता आयुष्यभर करणार, Settle. सेटल्ड, आता सेटल्ड. आणि तिथे सुद्धा माझा परफॉर्मन्स असा होता की ICICIमध्ये कसं आहे, हायरकी असतात, प्रत्येक बँकमध्ये हायरकी असतात. लाईक Of course. ब्रांच मॅनेजर, त्याच्यानंतर रिजनल सेल्स हेड, नंतर मेन रिजनल हेड. सो आणि रिजनल हेड जे असतात ना, त्यांना तर बेसिकली ब्रांच मॅनेजर्स पण माहिती नसतात. हम्म. मला रिजनल हेड पण ओळखायचे आणि कॉलमध्ये नाव घ्यायचं, कारण फर्स्ट मंथमध्ये मी 10 CRची फाईल लॉग इन करून दिली होती. म्हणजे माझे वर्षभराचे टार्गेट पहिल्या महिन्यात. कसं काय जमवलं? ॲक्च्युअलमध्ये आमच्या गावातले एक होते, तर त्यांना मला असं एकदा ऐकलं होतं की यांना लोन घ्यायचं आहे हा. 10 CR पर्यंत. सो मी बोललो लेट्स गिव्ह इट अ शॉट, एकदा भेटूया. असा काय तेवढा संवाद नव्हता. हम्म. भेटलो त्यांना की बोललो मी आता बँकमध्ये जॉईन तर केलेलं आहे, हम्म. तर असं तुम्हाला लोन पाहिजे असं मी ऐकलंय, हम्म. तू रिक्वायरमेंट असेल तर मला सांगा. तर पहिला बोले सांगतो. तर 15 डेज नंतर त्यांचा कॉल आला की तू ये भेटायला. हम्म. मी बोलू. मी सगळे पेपर काढून ठेवले होते, त्यांनी सगळे पेपर दिले मला. ब्रांचमध्ये गेलो मी, फाईल लॉग इन केली आणि सगळ्या ग्रुपवरती मेसेजेस. आणि त्यावेळेला जस्ट ईशान किशन आला होता. ईशान किशनने 50 मारली होती. सगळे रिजनल हेडनी मेसेज टाकला होता की थलीमा ईशान किशन. असाच परफॉर्मन्स पुढे हे ठेव. सो ते होतं. आणि माझ्याकडे करंट अकाउंट्स होते ओके. बेसिकली सगळे आणि सगळे बिझनेस पर्सन. त्याच्यामुळे वाशी, नवी मुंबई एरियातले जेवढे बिझनेस पर्सन होते ना, त्यांच्याशी माझी मिटिंग्स होत राहायच्या. त्याच्यामुळे एक असा अंदाज आला की यार ही लाईफ तर मला पाहिजे होती आणि मी काय करतोय, I'm on the other side. आय एम ऑन द अदर साईड. ते मनामध्ये खंत वाटत होती. खूप वेळ झाला मी जॉब करतोय, म्हणजे जवळपास 5-6 महिने झाले. हा. देन असं वाटलं मला की यार काहीतरी चुकतंय मनामध्ये, असं काहीतरी चुकतंय हे ना. आणि 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 रिअल एस्टेट नंतर बँकेची नोकरी आणि त्याच्यानंतर ती सोडून व्यवसायाकडे वळले. तो एक क्षणच पुरेसा होता जिथे त्यांना लक्षात आलं की अरे मी बिझनेस च्या लोकांशी डील करतोय रोज, मला तिथे जायचंय, मला ती खुर्ची बदलायची आहे. तर मग पुढे काय झालं आणि कशी तुम्ही खुर्ची बदललीत? देन त्याच्यानंतर माझे वडील आहे ना कोविडमध्ये आजारी पडले होते. बर. वडील इज लाईक माझा आधारस्तंभ, माझे बेस्ट फ्रेंड, माय एव्हरीथिंग. आणि ते आजारी पडले कोविडमध्ये ना, त्याच्यामध्ये तर मी 15 डेजची लीव्ह घेतली होती बिकॉज मी त्यांच्यासोबत असायचो. आणि त्यावेळेला मी आहे ना आमच्या एरियामधून फेरफटका, म्हणजे तिथूनच जायचो. त्या हॉस्पिटलचा जो रूट होता ना, तो आमच्या इथून जायचा. आणि नेहमी मी नोटीस करायचो की बाजूला वेअरहाऊसेस आहेत. हम्म. आणि वडिलांनी सुद्धा एक वेअरहाऊस बांधून रेंटवरती दिला होता अच्छा. आधी. वडील अजूनही जॉब करतात. बर. हां. आणि त्यांनी एक वेअरहाऊस बांधून एक जस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून वेअरहाऊस बांधला होता आणि त्यांनी रेंटवर दिला होता. छोटा होता, 15,000 स्क्वेअर फीट्स. ओके. तर तर त्याचं- ते तुमचं हां. कनेक्शन आहे वेअर हाऊस. हां, ते माझं कनेक्शन आहे. आणि बेसिकली तिथून रेंट येत होता, सो ते एक वेगळं चाललं होतं. आणि तेव्हा मला समजलं की ही लोकं बाहेरून येतात, आपल्याला एवढं रेंट देतात, काहीतरी मॉडेल असेल याच्यामध्ये, बिझनेस मॉडेल. आय वॉन्ट टू लर्न दॅट. हम्म. आणि या 15 दिवसामध्ये मला हे झालं की बँकेची नोकरी तर आहे, हम्म. सगळं आहे, जॉब सिक्युरिटी आहे, पण ज्या माझे ड्रीम्स आहेत, हम्म. जे माझे स्वप्न आहेत, ते नोकरीमधून नाही पूर्ण होणार. बर. आता मी मधीतच ती गोष्ट असं सांगतोय, बट आता माझ्या जीवनातली, एखाद्या माणसाच्या जीवनातली पहिली कार कुठली असते, तर माझी BMW 5 सिरीज आहे. जीवनातली पहिली कार. बापरे.
सो हे माझे स्वप्न होते आणि हे आत्ता एका लेवलला समजा पूर्ण झाले, बट माझी पहिली कार ती आहे. सो आधीपासून स्वप्न माझे तसे होते. सो त्या स्वप्नांमध्ये असं होतं की मी पप्पांना एक दिवस बोललो, जेव्हा ते पूर्ण रिकवर झाले ना, तेव्हा त्यांना मी बोललो की पप्पा जॉबमध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे बोललो मला. आता बोललो मला मध्ये इंटरेस्ट नाही Same. वाटत आहे, तू रिअल एस्टेटमध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे, बँकेमध्ये इंटरेस्ट नाही वाटत आहे म्हणतात. मग कुठे आता इंटरेस्ट? सो त्यांना मी सांगितलं मला बिझनेस करायचा आहे. सो ही सेड काय बिझनेस, आणि ते 15 दिवसामध्ये माझ्याकडे पूर्ण आउट प्लॅन्स रेडी होते. काय सांगताय? मी कसं करणार आहे, काय करणार आहे, एव्हरीथिंग. सो ते बोलले एक काम कर, तू थांब थोडा वेळ जॉब कर, नंतर आपण बघू. पेपर टाकले बोललो. बरं, चट बंगली पण प्याट सगळं हा. ठरवून झालं 15 मी दिवसात. बोललो, मी नोटीस पिरियड सर्व करत होतो. मी त्यांना बोललो पेपर टाकले तुम्ही. बर, कारण मला माहिती होतं जर मी जॉब कंटिन्यू, आजारातनं उठले परत तुम्ही त्यांना शॉकमध्ये टाकलं. त्या टायमिंगला माझं क्लिअर होतं त्यांना. कारण जर मी जॉब नसा सोडला ना, देन बेसिकली त्यांच्या मनात काय असतं की करतोय ना जॉब, बघूया नंतर बघूया. त्यांनी ती हार्ड स्टेप नसते घेतली ना. म्हणजे ते नवीन करायचं हा. असेल तर आधी केलेली गोष्ट कुठेतरी थांबवावी लागते. थांबवावी लागते. त्याच्यामुळे मी पूर्ण ते थांबवलं, स्टॉप केलं. देन उनको समजा की नाही आता यांना करायचंच आहे आणि मनात ठरवलेलं आहे आणि त्यांना माहिती एकदा मी ठरवलं का ठरवलं बोलो नाही. देन मग त्यांना बोललो की आता जागा बघून द्या मला, आपण करूया. देन त्यांनी जागा बघून दिली मला. त्यांनी फायनान्स मेन तेच इम्पॉर्टंट, विचारते, मग भांडवल त्यांनी भांडवल. दिलं तुम्हाला? भांडवल पूर्णपणे. आता कसं आहे, कुठल्याही फॅमिलीमध्ये एकदाच एवढी हे फंड्स रेडी नसतात. बिलकुल. सो फर्स्ट गोल्ड, प्रत्येक मराठी माणूस पहिलं तेच, ऑफकोर्स. फर्स्ट गोल्ड. देन नंतर बिझनेस लोन, कारण त्यांचे फाईल्स वगैरे चांगले होते. त्याच्यानंतर बिझनेस लोन. सो ॲक्च्युअलमध्ये एका मुलावरती 2.5 करोडचा फंडिंग करणं ही त्यावेळेला खूप मोठी आणि गोष्ट वय होती. किती होतं तुमचं? 22. अच्छा. जॉब आणि बेसिकली जो वेअरहाऊस चालवतो त्याचा रेंट. सो त्याचा टर्नओव्हर वॉज अराउंड 50-60 लॅक्स. आता 50-60 लॅक्सचा टर्नओव्हर असताना एवढा मोठा आपल्याला लोन घ्यायचा आहे. सो इट वॉज अ बिग टास्क. त्याच्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट्स ॲज अ MBA माझ्या प्रोजेक्ट रिपोर्ट सगळ्या रेडी होत्या. ओके. त्याच्यामुळे बँकिंगमध्ये ते कन्व्हिन्स करणं मला इझी झालं. त्याच्यामुळे लोन भेटले, स्टार्ट केलं. स्टार्ट केल्याच्या नंतर पप्पांचं असं होतं की एक काम करूया आपण, पहिला थोडा दिवस रेंटवर देऊया. ते सिक्युअरली विचार करत होते, ऑफकोर्स. बिकॉज रेंटवरती कसं आहे, बेसिकली चांगला रेंट येऊन जाईल आपल्याला आणि येईल आपण सेफ. आपण सेफ राहू. हां, 2 वर्ष रेंटवरती देऊ, देन मग तू स्टेप घे. आय वॉज लाईक जर 2 वर्ष रेंटवर दिला मग मी काय करणार, घरात बसून मी काय करू नुसतं. आणि मला ॲक्च्युअलमध्ये खरं सांगू ना तर रेंटची इन्कम ही कधी प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम वाटलीच नाही. त्याच्यामुळे माझं क्लिअर होतं. हां, बिकॉज रेंट कसं आहे ते एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण पकडू शकतो, बट फ्रंटल इन्कम ही रेंट आपण कधीही करू शकत नाही. Correct. बिकॉज पुढे काय देन. त्याच्यामुळे मी बोललो नाही, मी बोललो चालवायला घेतो. आणि बोललो तुम्हाला जर सिक्युरिटी पाहिजे असेल ना, देन मी तुम्हाला तुमचा रेंट देईन, त्याच्यावरती काय असेल ना दॅट वुड बी माइन. ओके. सो असं हे केलं. देन सुरुवात अशी झाल्याच्या नंतर पहिले 2 महिने वेअरहाऊस पूर्ण खाली. कार्गो, बिकॉज त्याच्यामध्ये कार्गो पण आणणं आहे, सगळ्यांशी मीटिंग्स करणं आहेत ते आहेत. सो झालं मीटिंग्स करून. पहिली पार्टी जी आली म्हणजे मेंटर्स झाले ते ॲक्च्युली जे पहिलं आमचं वेअरहाऊस ज्यांनी रेंटवर घेतलं होतं त्यांनी थोडासा मला पुश दिला, एक सपोर्ट दिला. त्यांनी मला बेसिक गोष्टी सांगितल्या. देन त्यांचा एक हातभार चांगला लागला मला. ओके. आणि माझे फॅमिली मेंबर्स जे होते ते आता माझे जे मामा आहेत त्यांनी मला ग्राउंड लेवलला खूप सपोर्ट केली. आत्या लोकांनी सपोर्ट केले, सगळ्यांनी मला सपोर्ट तसं खूप जणांनी केलं. बाकीची लोक बोलत होती हा वडिलांना डुबवणार आहे वगैरे, हे तर मला पण ऐकायला येत होतं. का तर कारण पहिले 2 महिने वेअरहाऊस खाली बोलल्याच्या नंतर थोडंसं होतं ना, एवढे पैसे टाकलेत, EMIs आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बिकॉज ते पण एक करणं आहे. देन फर्स्ट पार्टी आली जी कर्नाटक गव्हर्नमेंटसाठी मी पहिलं काम केलं बरं. डिरेक्टली. सो कर्नाटक गव्हर्नमेंटचं काम सुरू झाल्याच्या नंतर काम सुरू झालं. त्यांचे डायरेक्टली 30 कंटेनर आले. 30 अरे बापरे. 30 कंटेनरचं त्यांचं मी काम केलं. त्याच्यानंतर बोललो आता जनरल वेअरहाऊसिंगमध्ये जाऊन काय अर्थ नाही आहे, कस्टम बॉन्डेड घेऊ, म्हणजे कस्टमचं लायसन्स घेऊया. ओके. कस्टमचं लायसन्स असतं. कस्टम्स काय करते, एक ठराविक वेअरहाऊस असतात ना त्यांना लायसन्स देते. आता आम्ही नावाशिवा पोर्टच्या जवळ आहोत. आता सपोज जर तुम्ही 100 रुपीजची वस्तू US वरून मागवली तर त्याच्यावर 20 रुपीज ड्युटी असते. तो ड्युटी जर तुमच्याकडे भरायला नाही तर तुम्ही काय करता, कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये कार्गो ठेवता. ओके. सो जनरल वेअरहाऊसिंगचा जर रेट 20 रुपीज आहे तर कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसचा रेट हा 50, 60, 70 रुपीजपर्यंत जातो. ओके. सो त्यावेळेला मी तो सोर्स पकडला. मी बोललो आता आपण असं करूया. तर ते लायसन्सिंगसाठी थोडंसं फंड्स तिथून आले होते. जिथे कर्नाटक गव्हर्नमेंटसाठी काम केलं तिथून लायसन्सिंगचा फंड आला. सो पप्पांना बोललो सध्या थांबा, आता तुम्हाला रेंट नाही देत मी, सध्या मला थोडंसं याच्यात डेव्हलपमेंट इन्व्हेस्ट करू दे.
देन त्यांनी ते पण केलं त्यांनी. सो त्यांनी लिटरली मला खूप सपोर्ट केला. सो बोलले ठीक आहे. देन कस्टमचं लायसन्स घेतलं. लायसन्स घेतल्याच्या नंतर पहिली पार्टी जी माझ्याकडे आली ती अजूनही आहे फॉरएव्हर 21. ओके. पहिल्या ब्रँडसाठी मी काम केलं होतं फॉरएव्हर 21. त्याचे क्लोथ्स आपल्याकडे येतात. बरं. इंडियामध्ये पहिलं आपल्याकडे येतात, देन ते लेबलिंग होतात, रिलेबलिंगच्या नंतर ते जातात. पण तुमच्याकडे शॉपिंग नाही यायला पाहिजे. त्यावेळी मी फॉरएव्हर 21 मध्ये गेले तर मला ते एक्स्ट्रा वरचे पैसे मला नाही, लागतात 100% ते वाचतील. 100%. फॉरएव्हर 21 सारखे अजून कोणकोणते ब्रँड्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही काम रिलायन्स रिटेलच्या मध्ये ते येतात डिझेल, मुजी, मदर केअर, हा. अरमानी एक्सचेंज, हे सगळे रिलायन्समध्ये येतात. आणि फेल्डर वूड वर्किंग ही जगातली दुसरी वूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. सध्या तिच्यासाठी एक HFCL म्हणून कंपनी आहे, तिच्यासाठी काम करतो. क्योसेरा, मेडलाईन, योकोहामा, ट्रिमेंडस ब्रँड्स आहेत. नेम देम. या आणि आणि साधारण तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे? व्यवसायामध्ये आता जसं कस्टमचं आहे ना, तो कस्टमला सगळे रिपोर्ट द्यायला लागतात. आता जेव्हा तुम्ही कस्टमसाठी काम करता तेव्हा तुम्हाला इच अँड एव्हरीथिंगचा रिपोर्ट, तुम्ही वेअरहाऊस कधी ओपन केलं, कधी हं. क्लोज केलं, कुठला कार्गो आला, कुठला गेला, इच अँड एव्हरीथिंग त्यांना सगळं द्यायला लागतं. ओके. सो पहिलं तर ते सांभाळायचं असतं मला. देन त्याच्यानंतर क्लायंट्स ॲक्विजिशन, मीटिंग्स, मार्केटिंग टीम आहे ती फिरत असते, बट तरी पण काही क्लायंट असतात ज्यांना ओनरला भेटायचं असतं. राईट. सो बिकॉज ऑफ ट्रस्ट त्यांना ते भेटावं लागतं. आणि बेसिक असं आता आपल्याकडे आहेत ना टोटल 60 ते 70 लेबर काम करतात. बरं. त्याच्यामधल्या 60 विमेन वर्कर्स आहेत बरं. ज्या रिलेबलिंग आणि लेबलिंगचं काम करतात. ओके. आणि माझा जो पर्सनल स्टाफ आहे तो 12 लोकांचा स्टाफ आहे. साधारण एक 75 एक लोकांची पूर्ण टीम आहे आत्ता. आणि आपलं आता जे टर्नओव्हर आहे ते अप्रॉक्सिमेट 4.5 CR मध्ये जातं पर इयर. पुन्हा एकदा तुमचं वय किती आहे मला सांगा? आता 25. 25व्या वर्षी 75 लोकांचं घर, पोट यांच्या जीवावर चालतं. ॲक्च्युअलमध्ये हे सगळं घडून नाही येतं, बिकॉज असं नाही आहे. माझ्यासारखे खूप सारे आहेत लोक जे काम करतात, सगळ्या गोष्टी करतात, माझ्यापेक्षा कदाचित जास्त मेहनत करत असतील. पण एक लक फॅक्टर पण आपण बोलू शकतो. मेहनत तर आहेच, सगळ्यांचा सपोर्ट. रिसेंटली आय गॉट एंगेज्ड, तिचा सपोर्ट, आरती तिचं नाव आहे, तिचा सपोर्ट. शी एव्हरी टाईम शी बिलीव्ड इन मी. जे काय तिला बोलत जॉब सोडला, ठीक आहे, आय बिलीव्ड इन यू. सो सपोर्ट सगळ्यांचा होता मला आधीपासून. मेन म्हणजे ह्या गोष्टींमध्ये आहे ना फॅमिलीचा सपोर्ट लागतो. ज्या वेळेला फॅमिली सपोर्ट करते त्यावेळेला तुम्ही करू शकता. बिलकुल. आई वडिलांनी सपोर्ट केला, बहिणीने सपोर्ट केला, सर्वांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. आणि काही अडथळे आले, काही संघर्ष करावे लागले का? सगळं असं जमलं, सगळं नशिबाने जमून आलं? मोस्ट ऑफ द थिंग्स जुळून आल्या. काही गोष्टीमध्ये होतेच, बिझनेसमध्ये चढ उतार तर येत राहतात, पण मेजर उतार असा आपण जो बोलतो तो कधी आलेला नाही आहे. बरं. बिझनेस समजा जर कधी 30चा 25, 30 अशा ह्याच्यात 19-20 होत. 19-20 होत राहतं, क्या तर ते बात. चालू असतं. 25व्या वर्षी BMW 5 सिरीज, 75 लोकांचं घर चालवणं, किती कोटींचं टर्नओव्हर म्हणालात तुम्ही? 4.5 ते 5. 4.5 ते 5 कोटीचा टर्नओव्हर. आणि आपल्याला हवं त्या क्षेत्रात उत्तम यशस्वी वाटचाल. अजून काय हवं? मला वाटतंय की आता तुम्ही 25 आहात, अजून 75 वर्षांचा पल्ला गाठायचा आहे. असाच यशस्वी तोही पल्ला असू देत, या तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करते. खूप आनंद झाला. खरं तर मला खूप वेगळीच ऊर्जा मिळाली आज तुमच्याशी गप्पा मारताना. मंडळी, अशी काही लोकं असतात, आपण म्हणतो की दे आर बॉर्न विथ सिल्वर स्पून. इवन इफ यू आर नॉट बॉर्न विथ सिल्वर स्पून, तुम्हाला एक पाठिंबा होता, पण तो व्यवसाय क्षेत्रातला नव्हता. मला असं वाटतं की तुम्ही आज या निमित्ताने तुमच्या या आत्या बहिणीला धन्यवाद म्हणायला पाहिजे, जिने तुम्हाला इंजिनिअरिंगमधनं बाहेर काढून BMS मध्ये टाकलं आणि तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलं आणि इतकी यशस्वी वाटचाल पुढे सुरू ठेवली. मंडळी, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की रिस्क घ्यायला हरकत नाही. परिवाराची साथ असेल, स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्ही देखील वय कितीही असू देत यशस्वी वाटचाल गाठू शकता. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. पाहत रहा सर्वसामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा तुमचा लाडका कार्यक्रम reseal.in प्रस्तुत यशोस्तुते.